नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे वाशी सेक्टर 14 मधील भूखंड क्रमांक 4 आणि 5 वर बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीची संरचनात्मक अखंडता लक्षणीयरित्या धोक्यात आली आहे। परिणामी सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। भारतीय तंत्रज्ञान संस्थेद्वारे इमारतीच्या बांधकामाचा तपशील मागवण्यात आला असता इमारतीची स्ट्रक्चरल स्लॅब आवश्यक भार चाचणी पॅरामीटर्स पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असून शहर अभियंत्यांनी देखील उपरोक्त जीर्ण संरचना पाडण्याची शिफारस केली होती। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित धोका टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी सदर जीर्ण इमारत पाडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्याय मागावा लागेल असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी केलाय। अत्यंत धोकादायक आहे। IIT बॉम्बेने एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि त्यावेळेसचे सिटी इंजिनियर 2021 मध्ये त्यांची नोटिंग पण आहे की ही बिल्डिंगला पाडा करून, तरी देखील त्यांनी आत्तापर्यंत पाडलेली नाही। मी आयुक्तांना डिटेल्ड पत्र दिलं आहे, त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा। ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे। इकडे बघू शकता ही बिल्डिंगमध्ये सगळे अल्कोहोलिक बसतात, सगळे ड्रग ॲडिक्ट्स बसतात सगळे, आणि ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते। परत जर ही बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण, कोणाची जीविहानी झाली त्याला जबाबदार कोण? इकडे काही प्रकारचं सेफ्टी नाही, काय नाही, कुठे बाउंड्री वॉल नाही, याला काय नाही, म्हणजे काहीच सेफ्टी नाही याला। जशी वाशीमध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहीत असेल, तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते। तर माझी महापालिकेला एवढीच विनंती आहे की आपण पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग लगेच डिमॉलिश करावी। या बिल्डिंगची हिस्ट्री काय? हिस्ट्री काय नाही, या बिल्डिंगनी कन्स्ट्रक्ट केली होती कम्युनिटी सेंटर बांधायला किंवा मल्टी युटिलिटी, त्यांचं फिक्स नव्हतं झालं। पण ही बिल्डिंगचा जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे याचे जे स्लॅब्स आहेत, ते स्वतः जेव्हा रिपोर्ट IIT मध्ये गेला व्हेरिफिकेशनसाठी, तेव्हा IITने सांगितलं की दिस बिल्डिंग शॅल बी डिमॉलिश्ड ऑर रिकन्स्ट्रक्टेड। म्हणजे या बिल्डिंगला आता आपण परत काय हे नाही करू शकत, चांगलं करू नाही शकत परत ह्याला। आर्किटेक्ट कोण आहे? याचे आर्किटेक्ट वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावरती महापालिकेने यांची पूर्ण हे की याच्यामध्ये कोण कोण संबंधित आहेत, ज्यांची चूक आहे याच्यामध्ये, त्याची सगळी महापालिकेने चौकशी करावी पूर्णपणे। हे जे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचे आर्किटेक्ट्स कोण आहेत, याचे काय। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।